वेलकम बॅक टू माझी मीरा. येस. सो कुठे चाललोय आपण? आपण कुठे? हाय. What are you doing? We are doing nothing. Shallow. Where are we going? Snow White. Snow White to Snow White. अगं स्नो वर्ल्ड म्हणायचं. स्नो वर्ल्ड. हा. सो आम्ही आता चाललोय पुण्यात. आणि माहिती नाही कुठे काय म्हणजे माहितीये काय काय करायचंय, पण आता ऑलरेडी खूप लेट झालंय. आमच्या ठरवलेल्या टायमिंग पेक्षा 1-1.5 तास लेट झालंय आम्हाला. त्याच्यामुळे काय काय करतोय आता. स्टे ट्यून विथ अस. टेल देम स्टे ट्यून विथ अस. बघू. सो स्नो वर्ल्डला जायचा प्लॅन आहे आता तिकडे पोहोचेपर्यंत, आणि अजून पुढे काय काय ठरतंय त्याच्यावर. सो मीराला वेकेशन्स लागलेत आता, म्हणजे बरेच दिवस झाले, पण लग्न किंवा हे ते गावी जाणं येणं त्याच्यामुळे कसं भाव झालं म्हणजे बाळाला. सो त्याच्यामुळे ना कुठे जाणंच होत नाही. निमेश पण एवढा बिझी आहे ना, त्याच्यामुळे आमच्या बेबीला कुठे फिरायलाच घेऊन नाही जाते अजून. म्हणून आम्ही चाललो आता फिरायला.
मला दे ना. काय उशी आहे पिलो झोपू मी झोपते ना. वैभव वरतून आता पाऊस पडणार आहे, स्नो पडणार आहे. स्नो हे वैभव वरून स्नो पडणार आहे. स्नो बाबू ते रेड आहे ना, ते फायरच आहे रेड. मीरा हाय कर. मीरा इकडे बघ मीरा. मीरा इकडे. तिची हालत खराब झाली आहे. दादा तिची हालत खराब झाली आहे. कसं वाटतंय? आवडलं तुला? नाही आवडलं दादा तुला? तुला नाही आवडलं का ग? का नाही आवडलं शोनीला? कुठे जायचं म्हणजे बाळाला? ओके. थंड थंड छान छान नव्हतं का? मीरा जाम गारटली आता. मीराने अजिबात एन्जॉय नाही केलं. थोडंफार सुरुवातीला ती ओके होती पण त्याच्यानंतर बिलकुल नाही. ती शांतच होती, शांत. छान होतं, मजा आली. थंड थंड होत. परत जायचं का? परत जायचं? इकडे बघ. फायनली बाहेर आलोय. एवढं गार, एवढं गार, पण मजा आली, जाम मजा आली. म्हणजे ते गोव्याला जायच्या वेळेला ऍक्च्युली आमचं ना काश्मीरला जायचं प्लॅनिंग होत होतं पण मी ते कॅन्सल केलं होतं. सो चांगलं होतं हे एक्सपिरियन्स आला. निमेशला पण कळायला आम्ही तिकडे जाऊन काय केलं असतं काश्मीरला. हा सो ठीक आहे. आता बघू. मीरा बाहेर आल्यावर मग म्हणाली छान आहे. आतमध्ये तर मीराची हालत फुल खराब झाली होती कारण का मीराला ना काय माहिती, तिला एक तर ते जॅकेट खूप मोठं साईजचं होतं. तिला ते ग्लव्स पण बसत नव्हते ना, ते तिला शूज बसत होते. तिला ना चालता येत होतं काही नाही पण तिने
बऱ्यापैकी एन्जॉय केलं. म्हणजे सुरुवातीचे एक 10 मिनिटं आहे ना, 10 ते 15 मिनिटं तिने छान एन्जॉय केलं. त्याच्यानंतर मात्र तिला असं झालं की नको आता, चला चला, मग ती शांतच झाली. मीरा, कसं वाटलं तुला स्नो वर्ल्ड मध्ये? छान होतं का? ती डायरेक्ट आम्हाला तोंडावर म्हणते छान नव्हतं. सो ठीक आहे, आता बघू. ऍक्च्युली सकाळी नाश्त्याचाच प्लॅन होता गुडलकला, जे फेमस आहे पुण्यातलं. पण सकाळी आम्हाला निघेपर्यंत वेळ झाला, त्याच्यामुळे मग नाश्ता आम्ही घरीच केला. आणि मग आता बघू, आता काहीतरी खूप भूक लागली. ऍक्च्युली आता किती वाजलेत? 2:45. 2 वाजलेत आता, आणि एवढी भूक लागली आहे ना. आता 10 मिनिटावर गुडलक दाखवते. बघू तिकडे जाऊन काय ट्राय करायचंय ते. बन मस्का नाही काय, मस्का पाव, बन मस्का आणि चिकन किमा तर फिक्स आहे. लेट्स सी. आणि होपफुली मेन म्हणजे काय, आज बुधवार आहे आणि आम्ही बुधवारी बाहेर पडलोय फिरायला. खास त्याच्यासाठीच बाहेर पडले की चला बुधवारी कधीतरी सुट्टी मिळाली. त्याच वेळा गुरुवारी घरी लाईट पण नसते, त्याच्यामुळे मग आणखीन बोर होतं. आणि आता गरमीचे दिवस चालू आहेत आणि मागच्या गुरुवारी तर लाईटने कहरच केला होता. बराच वेळ लाईट नव्हती. इन्व्हर्टरवर चालू होतं जेवढा वेळ होता तेवढा वेळ. आणि अजून काय, मग बघू आपण डायरेक्ट आता गुडलक मध्येच भेटूया. तू काय खाणार आहेस? मीराला आता प्रचंड झोप आली. मी तिला सकाळी तरी लेट उठवत होते, पण तिला जाग आलीच. तिच्या रेग्युलरच्या टायमिंगला ती उठली आणि आता मॅडमला झोप आली. सो तिला ती स्नो वर्ल्ड मध्येच म्हणत होती मला झोपायचंय झोपायचंय. मस्त झोप आली असती मीरा एसी मध्ये. हा, स्नो वर्ल्ड मध्ये छान झोप आली असती. अजिबात मूड मध्ये नाही. येस, फायनली आम्ही जेवलोय. मस्त पेट पूजा झालीये. मस्त मी खिमा आणि चपाती खाल्ली. डॅडाने मस्त रुमाली रोटी आणि खिमा खाल्लाय. निमेशने आणि मीरा कोल्ड कॉफी प्यायलीये, लिंबू सरबत प्यायलीये. आणि काय नटेला बन घेतला होता आम्ही, नटेला बटर बन. सो तो इतका भारी होता ना. म्हणजे आमच्या इथे दक्षिण तडका आहे, तिथे मी बन खाल्ला होता. काय बोलतात त्याला, बटर बन का मस्का? बन मस्का. ओके, सो बन मस्का मी खाल्ला होता. सो तो मला एवढा आवडला होता ना तेव्हा. मी पहिल्यांदाच खाल्ला होता मे बी, नाही तर ह्याच्या आधी पाव आणि बटरचं हे कॉम्बिनेशनच होतं. ब्रेड आणि बटर ठीक होतं, पाव आणि बटरचं कॉम्बिनेशनच नव्हतं मला असं हे होत. पण मी लास्ट टाइम ट्राय केला आणि तुम्हाला एवढा आवडला होता, म्हणून मग आता निमेशला म्हटलं की आता इथे पण ट्राय करू. सो इथे म्हटलं आता मीरा पण खाईल, त्याच्यासाठी मग आम्ही नटेला ट्राय केला. पण इतका मस्त होता ना. आणि खिमा पण छान होता. म्हणजे थोडा स्पायसी होता, पण असं खूप काही मसाले आणि असं खूप मसालेदार नव्हता, त्यामुळे छान होता. तुला काय वाटतंय, कसा होता? सो निमेशला फक्त ओके ओके वाटलंय, पण मला छान वाटलं. म्हणजे एवढं खाऊन पण खूप हेवी नाही झालंय, छान होतं. सो येस, फायनली. सो आता वाजलेत रात्रीचे 9. आम्ही तिकडून येईपर्यंतच आम्हाला 3 वाजले स्नो वर्ल्ड वरून घरी येईपर्यंत. त्याच्यानंतर आम्ही झोपलो, कारण का मी सकाळी लवकर उठते आणि निमेश रात्री लेट झोपला होता आणि मीराला पण खूप झोप आली होती जसं मी सांगितलं. म्हणून मग घरी आल्यावर आम्ही सगळ्यांनी आराम केला आणि मग 5:30-6ला परत आम्ही बाहेर पडलो. एका फंक्शनसाठी जायचं होतं, पण एवढा वेळ गेला की तिथे पोहोचून आम्ही पुन्हा रिटर्न घरी आलोय. सो तो पिरियड आमचा असाच गेला. म्हणजे हाफ डे आमचा इतका छान गेला आणि हाफ डे नंतर एवढी कामं आणि सगळे प्लॅन कॅन्सल होत गेले, त्याच्यामुळे तो डिले झाला. सो ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आता बघू उद्याच्या दिवसात काय होतंय. आता ट्राय करते मी कंटिन्यू ब्लॉग्स पोस्ट करायला. वेळ मिळत नव्हता कारण का शेड्यूल बसत नव्हतं, कारण का मीराचं पण स्कूल नाहीये, त्याच्यामुळे मग ते सगळंच असं डिस्टर्ब होतं. म्हणजे शेड्यूलच नव्हतं, कोणत्याही वेळेला काही चालत होतं. सो आता ट्राय करते 2-3 दिवसापासून की रेग्युलर होईल. सो ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय.
बाय बाय. खाताना नाही बोलायचो, खाताना बाय.